हॅलो, मी जया स्वागत करते तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। तर कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की तुम्ही पण छान मस्त आणि मजेत असणार। तर आजचा व्हिडिओ आपला खरंच खूप छान इंटरेस्टिंग असणार आहे, कारण रोज घरातली तीच कामं करून तुम्हाला देखील कंटाळा आला असणार आणि घरातली कामं अगदी सोप्या साध्या पद्धतीने ते पण छान टिप्स सहित कशी कंप्लीट करायची तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। रोजचं काम सांभाळणं आणि घर स्वच्छ ठेवणं आता अजिबात अवघड नाहीये। त्या घरामधील कामं तुम्हाला जर सोपी करायची असेल ना, तर एक टाइम ठरवायचा किंवा आपल्या स्वतःसाठी 1 तास 1.5 तास 2 तासच चॅलेंज द्यायचं आणि तेवढ्या वेळामध्ये तुम्ही सर्व कामं पूर्ण करायचीच हे मनाशी ठेवायचं आणि म्हणजे पटपट कामं देखील आपले पूर्ण होतात। तर बघा काय करायचं, कामं करायच्या आधी ना प्लॅनिंग करून ठेवायचं किंवा आदल्या रात्री तुम्ही प्लॅनिंग करायचं, सकाळी उठून कामं करायची किंवा मग सकाळी उठल्यानंतर देखील छान असं प्लॅनिंग करून घ्यायचं। प्लॅनिंग जर असेल व्यवस्थित तर कामं करायला खूप सोपं जातं। आता काय करायचं, ज्या रूम मध्ये कमी पसारा आहे आणि अगदी तुमची ती रूम ना 5 किंवा 6 मिनिटांमध्ये आवरून होईल, ती या रूमची पहिली क्लिनिंग करून घ्यायची आणि मग बाकीच्या घराची क्लिनिंग करायची। तर बघा या ठिकाणी मी सुरुवात बेडरूम पासून केली। बेडरूम मध्ये शक्यतो माझा जास्त काय पसारा नसतो आणि आपण ज्या त्या वेळेला जी ती गोष्ट जागेवर ठेवली ना तर अजिबात पसारा होत नाही। तर बघा या ठिकाणी बेडरूम मध्ये बघा महत्वाचं म्हणजे बेड असतं। बेड जर आपलं छान क्लीन आवरून झाला आणि सर्व वस्तू बेडवरती व्यवस्थित अशा ठेवल्या तर पूर्ण बेडरूम आपलं छान क्लीन आणि अगदी 5-6 मिनिटांमध्ये स्वच्छ होऊन जातं। बेडरूम मध्ये काय करायचं, कपडे असे डिवाइड करून ठेवायचे, म्हणजे तुमचे, मुलांचे आणि मिस्टरांचे वगैरे सेपरेट ठेवायचे, म्हणजे प्रत्येक गोष्ट त्या जागी ठेवायला आपल्याला अजिबात वेळ वाया जात नाही आणि ती कामं पटपट होतात। तर बघा या ठिकाणी मी मुलांचे कपडे ठेवण्यासाठी, ते देखील रोजचे वापरण्यासाठी, बाकीचे नवीन कपडे आहेत ते कपाटामध्ये त्यांच्यासाठी मी सेपरेट कप्पा बनवला आहे। तर बास्केटमध्ये रोजचे वापरायचे कपडे मी ठेवत असते आणि आता बेडवरती बघा जे काय अंथरुण वगैरे आहे तर ते मी ठेवते। आता थंडीमुळे जरा जास्तच लागतात म्हणून जास्त वरती ठेवले आणि काय करते मी 15 किंवा 1 महिन्यातून कपडे देखील मशीन लावते, म्हणजे अंथरुण वगैरे, आणि ते धुवून ठेवते। त्यामुळे आता जरा वरती होते तेच व्यवस्थित असे ठेवून दिले बेडमध्ये। आणि बघा जे वापरायचे कपडे होते ना ते मी बेडवरतीच ठेवते, कारण आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी बघितले असेल वंश किंवा वेदिका दोघंही काय करतात, बेड जर रिकामा दिसला तर बेडवर उभा राहतात आणि उड्या मारतात आणि भीती वाटते पडायची वगैरे, म्हणून मी कपडे वगैरे आणि बास्केट देखील मी वरतीच ठेवत असते, म्हणजे ते तिथं उभा राहिला त्यांना जागाच मी ठेवत नाही आणि ते माझ्यासाठी बरं पडतं। कारण माझं किचन मध्ये वगैरे कुठं दुसरीकडे काम चालू असेल आणि ते जर बेडमध्ये जर आले ना तर अशी इकडे तिकडे उभे राहतात आणि उड्या मारतात खाली आणि एखाद्या वेळेस पडतात देखील आणि पडलं की लागतं, म्हणून मी त्यासाठी कपडे वरतीच ठेवते। आता बघा रूम क्लीन करायची म्हटल्यावर ना तर परत या रूम मध्ये परत वापस यायचंच नाही। 10 मिनिटाचा टाइम आपण स्वतःसाठी घ्यायचा रूम क्लीन करण्यासाठी आणि 10 मिनिटात ती रूम क्लीन झालीच पाहिजे असं मनाशी ठरवायचं। आणि आता बघा बेड माझं सर्व आवरून झाला, पुसून देखील मी घेतला होता आवरायच्या हातीने। आता बघा खिडकी लगेच क्लीन करून घेत आहे आणि तुम्हाला खिडकीमध्ये मेडिसिन वगैरे दिसतेच, मेडिसिनचे बॉक्स आणि मुलांचे सिरप वगैरे आहे। तर सर्वांचीच तब्येत जरा खराब आहे आणि व्हिडिओ 2-3 दिवस टाकण्याचं कारण हेच, मला वाटतं 5-6 दिवस मी व्हिडिओ टाकला नसेल। 5-6 दिवस व्हिडिओ न टाकण्याचं कारण देखील हेच आहे, माझी तब्येत देखील बरोबर नव्हती म्हणून मी व्हिडिओ टाकला नाही। अजून देखील बरं नाहीये, तुम्हाला आवाजात थोडासा चेंजेस वाटतच असेल, सर्दी आहे। 2-3 दिवस जरा आराम केला आणि 2-3 दिवसामध्ये खरंच घरामध्ये एवढी धूळ झाली ना, रोजच्या रोज पुसावं लागतं तरच घर व्यवस्थित राहतात, नाहीतर मग अजिबात घर व्यवस्थित राहत नाही। आणि रोजच्या रोज आपण ती कामं केली ना तर पटकन देखील होतात आणि 2-3 दिवसानंतर किंवा आठवड्यानंतर जर आपण तीच कामं करायचा विचार जर केला ना तर खरंच दुप्पट वेळ आपला वाया जातो त्या कामांसाठी। तर आज देखील तेच झालं, तरी देखील मी 1 तासामध्ये पूर्ण घर कम्प्लीट छान असं क्लीन करूनच घ्यायचं हे ठरवलं होतं आणि माझं 1 तासामध्ये घर पूर्ण छान क्लीन देखील झालं। आता बघा बेडरूम छान असं क्लीन करून सर्व वस्तू मी जागच्या जागेवर ठेवल्या। त्यानंतर बघा हॉलमध्ये आले, गुरुवारची पूजा होती माझी, पूजाचं पाट वगैरे वरतीच मी ठेवला होता, आता तोच मी खाली कप्प्यामध्ये व्यवस्थित असं ठेवून देते। आणि बघा तुम्हाला टीव्ही बेसवर देखील टॅबलेट सिरप वगैरे दिसत असेल, कारण पूर्ण बेडरूम मध्ये पण औषध, हॉलमध्ये पण औषध असं झाले आणि प्रत्येकाचे सेपरेट म्हणून सर्वांचे सेपरेटच ठेवले आहेत।
मला जरा बरं वाटते आणि लगेचच बरं वाटल्याच्या नंतर कामाला सुरुवात केली. आणि बघा हॉल देखील म्हणजे टीव्ही बेस देखील छान असा माझा आवरून झाला. एवढा काय पसारा नव्हता, फक्त ज्या वस्तू वरती होत्या त्या व्यवस्थित जागच्या जागेवर ठेवल्या. आणि बघा वेदिकाची या ठिकाणी मस्ती चालूच होती. तिला देखील सर्दी आहे आणि वंशला देखील सर्दी आहे, त्यामुळे ना जरा आता वातावरण देखील चांगलं नाहीये. 8 दिवस बघा एवढं गरम होत होतं आणि 1-2 दिवस पाऊस देखील जरा जरा रिमझिम झाला. आणि आता बघा 2-3 दिवसापासून एवढी थंडी आहे ना, तर काही विचारूच नका. म्हणजे घरात पूर्ण दरवाजे खिडक्या बंद करून बसलो तरी घरामध्ये देखील थंडी जाणवत आहे. आता बघा टीव्ही बेस छान माझा क्लीन करून झाला आणि त्यासोबतच बघा जी लाईटची बोर्ड आणि घरामध्ये जे फर्निचर वगैरे आहे, म्हणजे माझ्या घरात तर काही नाहीये, तुमच्या घरात असेल तर लगेचच पुसून घ्या. माझ्या फक्त फोटो फ्रेम, टीव्ही वगैरे आणि जे लाईट बोर्ड, लाईटची पट्टी वगैरे जे असतात त्यावर देखील धूळ बसते आणि आपल्या या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष जात नाही. पण त्या जर गोष्टी खराब जर झाल्या तर लवकर निघत देखील नाही. त्यामुळे वेळच्या वेळेला ज्या त्या वेळेला लगेच क्लीन करून घ्यायचं. तर या ठिकाणी मी जेव्हा हॉलमध्ये क्लिनिंग करत असते ना, तर ती पट्टी वगैरे लगेच क्लीन करून घेते. आणि बघा घरामध्ये लहान मुलं असल्यावर घरामध्ये पसारा होणार नाही असं कधीच होणार नाही. आणि हा पसारा बघा अगदी दिवाळीपासून मी एवढी वैतागले ना, रोज हा पसारा घरामध्ये असतोच आणि रोज घरामध्ये एवढं सगळं खाली सांडून देतात बघा. तुम्हाला हॉलमध्ये दिसतच असेल. मी काय करते, मला थोडासा पसारा आवरायचा त्रास झाला तरी चालेल, पण त्यांना ना हाताने खायची सवय लागावा यासाठी मी त्यांच्यासाठी सेपरेट प्लेट बनवते. म्हणजे वेदिकाला सेपरेट आणि वंशला सेपरेट, दोघांपुढे 2 प्लेटीत ठेवून देते आणि त्यांच्या हाताने छान खातात देखील. आणि खाऊन झाल्याच्या नंतर बघा असं वाढव पसारा देखील करून ठेवते. पण ठीक आहे, कारण त्यांच्या हातात दिल्यानंतर त्यांना त्यांच्या हाताने खायची सवय देखील लागते. तर बघा हॉलमध्ये एकच खिडकी आहे आणि बेडरूम मध्ये देखील एकच खिडकी आहे. तर एक खिडकी मी छान क्लिनिंग सोबतच म्हणजे खिडक्यांची देखील क्लिनिंग करून घेतली. घरासोबतच खिडक्यांची देखील छान अशी क्लिनिंग करून घेतली. आणि बघा सोफा मी का काढते, कारण सोफ्याच्या खाली खूप सांडलेलं असतं आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असेल, सोफ्याच्या खाली पण चुरमुरे एवढे त्यांनी सांडून दिलेत. आणि सोफ्याच्या खालचं एका बाजूचं काढता येतं झाडून, पण जे कॉर्नर पीस आहे कोपऱ्यातला त्या खाली झाडू व्यवस्थित जात नाही आणि तिथलं काय झाडून होत नाही. त्यामुळे मला जेव्हा असं सांडतंय ना, तर त्यावेळेस सोफा काढून मला सर्व क्लीन करायलाच लागतं. तर बघा सोफा आणि सोफ्याच्या खालचं छान असं क्लीन करून घेतलं. आता लगेच सोफ्याचे कव्हर टाकून घेते. तर पहा आता मी जे अंथरते आहे ना सोफ्यावर, तर ते सोफा कव्हर नव्हते, बेडशीट होतं. तर 500 रुपयाची मी 2 बेडशीट असे घेतले होते आणि एक बेडशीट जे डबल बेडचं आणि प्लस त्यात 2 पिलो कव्हर शिवून होतील असं ते बेडशीट होतं. तर मी काय केलं, ते बेडवर न टाकताना त्याची छान अशी सोफ्याला कव्हर शिवून घेतले. आणि शिवून म्हणजे अगदी नॉर्मल टिप मारलेली आहे, म्हणजे कव्हरची जी बॉर्डर आहे ना त्याला छान टिप मारून घेतल्या, जेणेकरून कव्हरचे ना धागे वगैरे निघणार नाही आणि जे बेडशीट आहे ते जास्त दिवस जाईल. आणि बघा पिलोवर टाकण्यासाठी देखील कव्हर आहे, पण दोन्ही पण पिंक छान वाटणार नाही म्हणून मी टाकलं नाही आणि फक्त खालीच टाकलं. आणि असंही अपोजिट कलर झाला, सोफ्याचा वेगळा आणि जे सोफा कव्हर आहे त्याचा वेगळा, पण छान वाटतं पिंक कलर म्हणून मी टाकलं. मला तर आवडतंय. तुम्हाला आवडलं की नाही मला नक्की सांगा कमेंट करून. आणि कसं दिसतोय सोफा तो देखील सांगा. आता बघा हॉल आवरून झाल्याच्या नंतर मी किचन मध्ये आले आवरण्यासाठी. माझ्यासारखं तुमच्याही घरात लहान मुलं असेल ना, तर त्यांच्या देखील घरामध्ये अशीच लुडबुड असते आणि आपण जिकडे जाऊ तिकडे शेपटासारखं ना आपल्या मागच येत असतात आणि प्रत्येक कामामध्ये त्यांची देखील लुडबुड असते. आता पहा जेवढं माझ्याकडे इंडोर प्लांट आहे ना, त्यांना मी छान सकाळचं कोवळं ऊन देत असते. आणि अगदी झाडांचं देखील माणसांसारखंच असतं. आपल्याला जसं सकाळचं छान कोवळं ऊन पाहिजे असतं, तसंच झाडांना देखील सकाळचं छान ऊन पाहिजे असतं. आणि ते जर तुम्ही सकाळी दिलं ना, अगदी तुम्ही 1-1.5 तास जरी झाडांना सकाळचं छान कोवळं ऊन दिलं ना, तर झाडांची वाढ खरंच खूप छान होते आणि तुम्हाला रिझल्ट दिसतच असेल. हे अरेका पण बघा आणलं तेव्हा खूप छोटं होतं आणि मनी प्लांट देखील तुम्हाला दिसतच असेल, खूप छान त्यांची ग्रोथ झाली. अगदी तुम्ही रोज नाही पण 3 दिवसा मिळून एकदा तुम्ही छान सकाळचं कोवळं ऊन द्या आणि तेही दिवसभर न देता 1-1.5 तास द्या, तेच पुरेसं आहे. आता जेवढे इंडोर प्लांट होते ते मी किचनच्या खिडकीमध्ये ठेवते. तर खिडकी देखील छान अशी क्लीन करून घेते.
कारण झाडांना पाणी टाकत असताना खिडकीमध्ये डाग पडतात पाण्याचे, आणि पाणी खरंच खूप खराब आहे. क्षारचं पाणी असल्यामुळे जे व्हाईट व्हाईट डाग असतात ना ते खिडकीला पडतात. तुम्हाला दिसतच असेल. अशा पद्धतीने खिडकी होती बघा. आणि अगदी छान तुम्ही स्प्रे करून लगेच पुसलं ना तर खूप छान खिडकी निघते. स्प्रेला बघा डिशवॉश लिक्विड आणि व्हाईट व्हिनेगर आणि नॉर्मल पाणी तुम्ही त्यामध्ये मिक्स करायचं आणि स्प्रे करायचं. अगदी 1-2 मिनिटांमध्ये तुमचं काम होऊन जाईल आणि 1-2 मिनिटांमध्ये तुमची खिडकी देखील छान अशी क्लीन होईल. मी काय केलं, संडेला जरा गॅलरी क्लीन केली ना त्यावेळेस तुळशीच्या मंजुळा आणि गोकर्णाच्या वेलाची जे शेंगा होत्या त्या काढल्या आणि गोकर्णाचा वेल देखील पूर्ण काढून टाकला, कारण मला तिथं दुसरं प्लांट लावायचं होतं. आता बघू परत गोकर्णाचा वेल मी परत लावील. त्यासाठी ज्या काय बिया होत्या मी त्या व्यवस्थित जपून ठेवल्या, म्हणजेच तुळशीच्या मंजुळा आणि गोकर्णाच्या वेलाच्या ज्या बिया होत्या त्या व्यवस्थित असे स्टोअर करून ठेवल्या, कारण नंतर कधीही आपल्याकडे असेल तर ते आपल्याला पटकन असं लावता येतं. तुमच्याकडे देखील असेल आणि तुम्हाला देखील गार्डनिंगची छान आवड असेल ना तर तुम्ही देखील जपून ठेवा. फेकून न देताना त्याचा आपण कधी यूज करेल सांगता येत नाही, कारण गार्डन लोकांचं असं असते बघा, कधी आपल्याला गार्डनिंग करू वाटेल आणि दिवसभरातून आपण 1-2 तास तर त्यामध्ये छान वेळ वाया घालवतो आपला, आणि आपलं देखील मन छान प्रसन्न होतं. आणि बघा मनी प्लांटच्या कटिंग आणि लकी बांबूचं जे होतं माझ्याकडे प्लांट ते देखील मी छान असं उन्हाला ठेवलं. सकाळचा नाश्ता वगैरे झाला आणि किचन पूर्णच क्लीन करायचं बाकी होतं. घरातली कामं सुरुवात करायच्या आधी ना मी बेडरूम पासूनच सुरुवात केली, त्यामुळे किचन तसंच राहिलं होतं. जेवढी भांडी घासण्यासारखी होते सर्व मी घासायला घेतली, आणि एकदमच घासली ना तर सारखं भांडी देखील घासावं लागत नाही. माझं काय होतं, रोजची भांडी जरा जास्तच असतात घासण्यासाठी, कारण बघा मुलांना खेळणं आहे तरी पण ते खेळत नाही आणि भांडे घेत असतात खेळायला. तुमच्याही घरात असंच होतं का माझ्याच घरात असं होतं मला तेच समजत नाही, कारण खेळायचं सोडून ना ती भांडी खेळायला घेतात, आणि जी घासलेली भांडी असतात ना आपल्याला डबल घासायला लागतात. जी भांडी आपली अर्धी जाळी भरेल ना तिथे एक जाळी पूर्ण गच्च भरलेली असते, आणि पातेले प्लेट्या वगैरे सर्वच ते खेळायला घेतात. आता पहा सर्व भांडी मी घासून घेतली आणि भांडी झाल्याच्या नंतर किचन देखील लगेच क्लीन करून घेत आहे. अजून मला दुपारचं जेवण देखील बनवायचं आहे, पण तोपर्यंत तसाच पसारा मी काय ठेवत नाही, कारण तसं जर ठेवला तर खरंच खूप वेळ वाया जातो आणि मुलं देखील किचन ओट्यावर हात वगैरे लावतात, आणि घरामध्ये लहान मुलं असेल तर घरामध्ये खूप स्वच्छता ठेवायला लागते. किचन ओटा भांडे झाल्याच्या नंतर लगेचच क्लीन करून घेतला, आणि जे कापड मी क्लीन करण्यासाठी यूज करते ते देखील छान असं धुवून घेतलं. आणि बघा किचन ओट्याची जी नॅपकिन आहे हात वगैरे पुसायची तर ती देखील मला चेंज करायची आहे. व्हिडिओ ना खूप मोठा होईल म्हणून मी थोडीशी क्लिनिंग या व्हिडिओमध्ये दाखवली. आता अर्धी क्लिनिंग जी बाकी आहे ती उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल, आणि यापुढेच तो व्हिडिओ मी कंटिन्यू करेल. आता जिथे मी व्हिडिओ सोडला तिथूनच मी व्हिडिओला देखील सुरुवात करते. तर बघा छान अशी पूर्ण घराची क्लिनिंग करून झाली. असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बाय बाय.